नमस्कार मंडळी. 2026 मध्ये सोशल मीडियावर निहिलिस्ट पेंग्विन या नावाने व्हायरल होत असलेली ही हृदयस्पर्शी कथा मानवी मनाच्या खोलवर असलेल्या भावनांना स्पर्श करते. ही मूळ क्लिप प्रख्यात जर्मन दिग्दर्शक वर्नर हॅझिंग यांच्या एन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड 2007 या माहितीपटातील आहे. अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या अथांग वाळवंटात, जिथे जगण्याचा नियम म्हणजे कळपात राहणे आणि समुद्राकडे अन्नासाठी धावणे हा आहे, तिथे एक ॲडली पेंग्विन अचानक थांबतो. तो मागे वळतो आणि 70 किलोमीटर दूर असलेल्या उंच निर्जन पर्वतरांगांकडे एकटाच चालू लागतो. हा प्रवास त्याच्यासाठी नैसर्गिकरित्या मृत्यूचा सापळा आहे, कारण तिथे ना अन्न आहे ना जगण्याची सोय. तरीही तो पेंग्विन मागे न वळता एका अढळ निश्चयाने त्या शून्याकडे जात राहतो. या कथेला मानवी जीवनाशी जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे बर्नआउट आणि अस्तित्वाचा प्रश्न. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे प्रत्येक जण करिअर, पैसा आणि सामाजिक प्रतिमेच्या मागे धावत आहे, तिथे या पेंग्विनचे शांतपणे विरुद्ध दिशेला जाणे एका मूकबंडाचे प्रतीक वाटते. सोशल मीडिया युजर्सनी याला निहिलिस्ट पेंग्विन म्हणजेच शून्यवादी पेंग्विन असे नाव दिले आहे, कारण तो जणू काही सांगतोय की जर जगण्याचा अर्थ केवळ मासे पकडणे आणि प्रजननासाठी धावणे हाच असेल, तर मला असा अर्थहीन प्रवास नको. अनेकांना यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा तरुण असो किंवा संसाराच्या गाड्यात अडकलेली व्यक्ती, प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी असे वाटते की सर्व सोडून त्या पेंग्विन सारखे कुठेतरी दूर निघून जावे, जिथे शांतता असेल, मग भलेही तो रस्ता मृत्यूकडे जाणारा का नसो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर संशोधक याला तत्वज्ञान न मानता एक जैविक बिघाड मानतात. विज्ञानानुसार हा पेंग्विन डिसओरिएंटेड म्हणजेच दिशाभूल झालेला आहे. कदाचित मेंदूतील संसर्गामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे त्याच्या दिशा ओळखण्याच्या नैसर्गिक क्षमतेत बिघाड झाला असावा. शास्त्रज्ञांनी असेही निरीक्षण नोंदवले आहे की जरी या पेंग्विनला पकडून पुन्हा समुद्राच्या दिशेने नेऊन सोडले, तरी तो पुन्हा त्याच डोंगराकडे चालायला लागतो. विज्ञानासाठी ही एक सिस्टम एरर आहे, पण माणसासाठी मात्र हे अशा एका आत्म्याचे दर्शन आहे ज्याने आपल्या नशिबाची साखळी तोडून अनंताचा प्रवास निवडला आहे. हीच वैज्ञानिक वास्तविकता आणि मानवी संवेदनामधील दरी या व्हिडिओला 2026 मधील सर्वात प्रभावी फिलॉसॉफिकल मीम बनवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मंडल न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.